तेव्हाची तुमची धन्यता कुठे? केव्हाची? ज्यावेळेस आम्हाला ख्रिस्तच समजलेला नव्हता, ज्यावेळेस आमचं तारण झालेलं नव्हतं, ज्यावेळेस आम्हाला ख्रिस्त समजलेला नव्हता, ज्यावेळेस आम्हाला सत्य समजलेलं नव्हतं, ज्यावेळेस आम्हाला जगाचा उद्धारक समजला नव्हता, ज्यावेळेस आम्हाला आमचा तारणारा समजला नव्हता, त्यावेळेस तो मिळवण्यासाठी जी आम्ही धन्यता केली, त्या मिळवण्यासाठी जी खटाटोप केली, ते मिळवण्यासाठी जो विश्वास धरला, ते मिळवण्यासाठी जी आज्ञा पालन केली, तो मिळवण्यासाठी आम्ही जो स्ट्रगल केला आणि ते मिळवण्यासाठी परमेश्वराने जी दया आणि कृपा आमच्यावर केली, त्या टायमिंगला जी धन्यता परमेश्वरच्या दृष्टिकोनातून आमची होती ती आता कुठं आहे? ज्यावेळेस आमचा आजार आहे, विकार आहे, समस्या आहेत, चिंता आहेत, काळजी आहेत, टेन्शन आहे, ताण आहे, दबाव आहे, आम्हाला ज्या काही गोष्टी हव्या आहेत, त्यावेळेस आम्ही परमेश्वराशी कशा प्रकारे कोऑपरेटिव्ह असतो, आम्ही परमेश्वरावर कसा भरोसा ठेवतो, आम्ही परमेश्वरावर कसा विश्वास ठेवतो, आम्ही परमेश्वरावर कशी श्रद्धा ठेवतो, आम्ही परमेश्वरावर कसं सर्वस्वी अवलंबून राहतो. मात्र ह्या सर्व गोष्टीचं निरासरण झाल्यानंतर, या सर्व गोष्टी आम्हाला मिळाल्यानंतर, हा सर्व प्रकारचा समाधान, आशीर्वाद, तृप्तता, धन्यता, जीवनाची सार्थकता आणि जो काही आशीर्वाद आम्हाला आहे, हा मिळाल्यानंतर आम्ही देवाशी कसे आहोत, या मधला जो वेळ आहे, या मधला जो दुवा आहे, या मधला जो फरक आहे, तो आहे आमचा नामधारीपणा, तो आहे आमचा तोंडापुरतं ताकापुरतं लोणी, तो आहे आमचा काय की आला मला ताप तू माझा बाप आणि गेला माझा ताप तर मी तुझ्या बापाचा बाप. परंतु घटनाची क्रम आहे, मनुष्य जीवनामध्ये परमेश्वराने ज्या काही घटना दिलेल्या आहेत तो क्रम सातत्याने बदलणारा असा आहे. आणि म्हणून आम्ही कशा प्रकारे जीवन जगावं, कारण गलतीकराचं पत्र आम्ही जर त्याचं 8व्या वचनापासून जर पाहिलं, एका 4था अध्याय 8व्या वचनापासून, तर त्या ठिकाणी लिहिलं आहे, ख्रिस्ताकडून मिळालेली स्वतंत्रता दौडू नये. म्हणजे ख्रिस्ताने जे आम्हाला स्वतंत्र केलं, ख्रिस्ताने जे आम्हाला समाधान दिलं, ख्रिस्ताने जो आम्हाला आशीर्वाद दिला, ख्रिस्ताने जे आम्हाला निवडून घेतलं, ख्रिस्ताने जे आम्हाला पुत्रनिकडे होण्याचा अधिकार दिला, किंवा ख्रिस्ताने आमच्यावर जी दया आणि कृपा केली, किंवा ख्रिस्ताने आम्हाला ज्या गुलामगिरीतून सोडवलं, किंवा ख्रिस्ताने आम्ही ज्या अंधकारच्या सत्तेतून सोडवलं, किंवा ख्रिस्ताने आम्हाला आजारा विकारातून सोडवलं, किंवा ख्रिस्ताने आम्हाला बंधन जोखडातून सोडवलं, किंवा ख्रिस्ताने आम्हाला जगातल्या शापातून मुक्त जर केलेला आहे, तर ही जी स्वतंत्रता आहे, हा जो फ्रीडम आहे, हा जो आशीर्वाद आहे, हे जे परमेश्वरापासून मिळालेली एक भाग्याची गोष्ट आहे, ती आम्ही दौडू नये. अनेक लोकांनी ती दौडून टाकली, अनेक लोकांजवळ ती स्थिर नाही, अनेक लोकांनी ती गहाण ठेवली, अनेक लोकांनी ती तिकडेच टाकून दिली, अनेक लोकांनी ती डिलीटच करून टाकली. परंतु 8व्या क्रमांकाच्या वचनाची सुरुवात तो असं करत आहे, तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा जे वस्तुतः देव नाही त्याचे गुलाम होता. जोपर्यंत तुमची आणि ख्रिस्ताची किंवा परमेश्वरची किंवा सत्याची किंवा आज्ञा पालनाची किंवा रियालिटीची तुमची ओळख नव्हती ना, त्यावेळेस आमच्या पूर्वजांच्या गोष्टीमुळं किंवा आम्ही जे काही जगातल्या वस्तुतः जे देव नाहीत किंवा ज्याच्यामध्ये दैवत्व नाही किंवा जे सत्य नाही त्याचे आम्ही गुलाम होतो. परंतु आता नाही, आता आम्ही परमेश्वराने आम्हाला फ्रीडम केलेलं आहे, त्या गुलामगिरीतून सोडवलेलं आहे, त्या शापातून मुक्त केलेलं आहे, त्या असमाधानकारक परिस्थितीमधून समाधानात आणलेलं आहे, त्या अतृप्ततेच्या परिस्थितीतून आज आम्हाला तृप्त केलेला आहे. पण 9व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, पण आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे, तर मग दुर्बळ व निसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसा वळता? जर आता तुमची ओळख झालेली आहे, आता तुम्हाला पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे, तर जगातल्या गोष्टीकडे तुम्ही पुन्हा एकवर का वळता? जर तुम्ही आणि मी आम्हाला सत्य समजून आणि रियालिटी समजून, परमेश्वर समजून, देवाचं तारण मिळून, देवाने दिलेला आशीर्वाद आणि दया आणि कृपेमध्ये राहून देखील पुन्हा एक वार जर आम्ही जगाच्या राहाटीमध्ये जात आहोत, जगाच्या नियोजनाप्रमाणे जर जीवन जगत आहोत, तर प्रिय हो, या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की दुर्बळ ज्याच्यामध्ये बळ नाही, फायदा नाही, निसत्व ज्याच्यामध्ये सत्व नाही, म्हणजे ज्याच्यामध्ये सात्विकता नाही, म्हणजे ज्याच्यामध्ये तृप्तता नाही, म्हणजे ज्याच्यामध्ये समाधान नाही, म्हणजे ज्याच्यामध्ये आशीर्वाद नाही, ज्याच्यामध्ये सार्थकता नाही, ज्याच्यामध्ये धन्यता नाही, अशा
वेगळ्या प्रकारच्या प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसं वळता. आज अनेक लोक पुन्हा एक वार प्राथमिक शिक्षणाकडे वळालेत आणि हे काही खेडेगावातले लोक नाही बरं का, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, बॉन्ड पेपरवर लिहून देतो. खेडेगावातले जितके लोक विश्वास ठेवतात ना त्याच्यापेक्षा सिटी लाईनला, शहर लाईनला आणि जास्तीत जास्त पैसा पाण्याचे आणि जगाच्या राटीत राहणारे लोक आहेत ना, हे खरे अंधश्रद्धाळू आहेत. यांचा खरा तेलन पाणीनं बाटल्यान पास्टरन पुस्टरन प्रोफेटन सेपेटन भविष्यवाणी याच्यावर यांचा विश्वास आहे. हे चर्च बांधणारे हे दलबदलू लोक, यांना तर खरं सत्य समजलंय. खेडेगावातल्या लोकांपेक्षा ही रियालिटी आहे, ही सत्यता आहे. खरी स्वातंत्र्य सुरुवातीला यांना समजलेलं आहे, कारण खेडेगावात अनेक ठिकाणी अनेक काही लोक गेले पण नाहीत, सुवार्ता जशी पाहिजे तशी पोहोचली पण नाही. पण सिटी लाईनला मात्र पोहोचलेले आणि हेच सिटी लाईनचे जे नामधारी बंधू आहेत ना, हे विश्वासू बंधू जे आहेत ना, जे म्हणतात ना पुत्रांनी कन्या होण्याचा अधिकार, जे आबा बाबा खबा खबा डबा डबा म्हणतात, किंवा जे रेग्युलर चर्चला जातात, किंवा जे आपल्या पाळक साहेब याजक साहेबांचा उदो करतात, संस्थे मिनिस्ट्रीचा उदो करतात, भविष्यवाणीवर ज्यादा जोर देतात, चिन्ह चमत्काराला जास्त व्हॅल्युएशन देतात, मोठमोठ्या प्रोफेशनल लोकांना डोक्यावर बसवितात. हे खरे यांना खरं सत्य शिक्षण देण्याची गरज आहे, पण तो ऑलरेडी यांना मिळालेला आहे. यांना तर पहिलं मिळालेलं आहे. आज पुन्हा एक वार हेच लोक दुर्बळ होत चाललेले आहेत. पुन्हा एक वार अशा प्रकारचं जीवितक्रम करणारे लोक निसत्व बनायला लागलेत. निसत्व, सत्वच द्यायला. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये होतं, तू इथून पुढे जमीन मशागत करशील पण ती तुला सत्व देणार नाही, कारण तू पाप केलेला आहे. मग ज्या अर्थी यांच्या जीवनामध्ये ते सत्वच आलं नाही, त्या अर्थी काय त्या ठिकाणी असंच प्रकारची गोळ झालेला आहे जसं आज आमच्या जीवनामध्ये आहे. कारण परमेश्वरने जर आपण जर काही जर वचन वाचले तर त्यामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराने जे आदामाला गोष्ट करायला सांगितली होती, उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 18 जर पाहिलं, ती तुला काटे व कुसळे देतील, तू शेतातलं पीक खाशील, तू आपल्या निरळाच्या घामाने भाकर मिळवशील, खाशील अति पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे, तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. सत्वच देणार नाही. कारण का तर तुम्ही आणि मी पातक केलेलं आहे. कारण का तर आम्ही आज्ञाभंग केलेला आहे. कारण का तर आम्ही देवाच्या विरोधात गोष्टी करत आहोत. कारण का आम्हाला समजलंय तरी आम्ही जाणून बुजून ती गोष्ट करत आहोत. म्हणजे पुन्हा एक वार प्राथमिक शिक्षणाकडे वळत आहोत. पुन्हा एक वार आमच्या जीवनामध्ये ते दुर्बळपणा आलेला आहे. पुन्हा एक वार आम्ही गुलामगिरीत चाललेलो आहोत. पुन्हा एक वार आम्ही निसत्व बनायचं काम चाललंय. त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करत आहे. पुन्हा एक वार तुम्हाला पवित्र आत्मा जर चालवत आहे, देवाचं वचन चालवत आहे, आज्ञाविधी माहिती आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारचं देवाचं पवित्र आत्म्याने मार्गदर्शनाने तुम्हाला कृपामंडित केले, तरी देखील तुम्ही जगाचे गुलाम नव्याने होण्याची इच्छा कशी बाळगता. का जगाशी तुम्ही कोऑपरेटिव्ह करता. देवाचं वचन सांगतं की ज्याने परमेश्वराशी वैर म्हणजे काय, जगाशी प्रेम, जगावर आणि जगातल्या गोष्टीवर ज्यावेळेस आम्ही प्रेम करायला सुरुवात करतो आणि त्याच्या कमीपणीत आम्हाला जवा लागेल तेव्हाच आम्ही देवावर प्रेम करायला सुरुवात करतो, याचा अर्थ आमचं जीवन निसत्व बनलेलं आहे. याचा अर्थ आम्ही दुर्बळ बनत चाललेलो आहोत. याचा अर्थ आम्ही गुलाम बनत चाललेलो आहोत. याचा अर्थ आमच्या जीवनामध्ये असमाधानकारक परिस्थिती निर्माण होणार. याचा अर्थ आम्ही अतृप्त राहणार. याचा अर्थ आम्ही आशीर्वादाच्या ऐवजी शापाचे दिवस आमच्या जीवनामध्ये येणार. मग हे का तर ह्या गोष्टी गलती करायच्या लोकांना, गलती करायची जी मंडळी होती त्यामध्ये दिसून आल्या. आणि मग प्रेषित पौल साहेब त्यांना योग्य असं मार्गदर्शन करत आहेत. आणि त्या मार्गदर्शनानुसार जेवढे काही बदलतील ते आशीर्वाद उपभोगतील. परंतु या मार्गदर्शनाच्या व्यतिरिक्त जाणून बुजून हे जगाच्याच गोष्टीमध्ये राहतील ते मात्र शापाचे वाटेकरी होतील. मग आम्ही आशीर्वादाची अपेक्षा करणं चुकीचे आहे. 11व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले, तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील अशी मला तुमच्या संबंधी भीती वाटते. देवाचा सेवक म्हणतो, मी एवढं सत्याची पेरणी केली, मी इतकं जीव ओतून चाललो, मी इतकं आत्मीयाने सेवा केली, मी कुणाचाही काही घेतले नाही, मी कुणावर आपला
मला भार झालो नाही. मी सगळ्या प्रकारचे संकट, दुःख, समस्या जे काही माझ्या वाट्याला आलं ते मी आनंदाने स्वीकार केला आणि वधस्तंभावरला ख्रिस्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. वधस्तंभावरला ख्रिस्ताची शिकवण मी तुम्हाला दिली. स्वतंत्र परमेश्वराने स्वतंत्र निर्माती आमची जी आहे त्या सार्वकालिक वतनाकडे जाण्याच्या सगळ्या गोष्टी ज्या परमेश्वराने पौलसाहेब म्हणतो मला दिल्या त्या मी तुम्हाला सांगितल्या. आणि मग सांगून शिकून काय झाली? दुसऱ्याची धन. नाही का नाही? एवढं सांगितलं बिचाऱ्यांनी, पण गलती करायच्या लोकांनी गलतीच केली. आमच्या त्याची एवढे सगळे आमचे याजक, पासर, रेव्हरेंड, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर, बंतीजी, काजी, हबब, आणखीन कोण XYZ असतील ते एवढे जीव ओतून आम्हाला सत्य सांगतात आणि आम्ही जसे येते तसेच. तुम्हाला माहिती का एक देवाचं अभिवचन आहे, ओकीकडे परतणाऱ्या कुत्र्यासारखं तुमचं आणि माझं जीवन झालंय. कुत्र्यासारखं हाड 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 असं. कुत्र काय करतं? खात, वखत, परत खात, परत वखत, त्याच ओकीकडे येतं. तशाच प्रकारे परमेश्वराने आम्हाला त्या गुलामगिरीतून बाजूला काढला. मी परत तिथंच चाललो का? आता आम्हाला त्या गुलामगिरीची सवय लागली. आणखीन सुंदर भाषेत जर सांगायचं ठरलं ना, गाडवाला किती धुतलं, लय मखमल टाकले, लय बारी बारी टाकलं ना गालीच्या, ते उकाड्यावर गेल्याशिवाय त्याची भूकच भागत नाही. लोळीच घ्यावा लागते त्याला. आणखीन एक उदाहरण सांगू इच्छितो पवित्र शास्त्रातला. आपल्या मनाचं काही नाही, आपल्याला काही घ्यायचं नाही. पवित्र शास्त्रामध्ये जे आहे ते तुमच्या समोर प्रकट करणं हा मला परमेश्वराने दिलेला अधिकार आहे. तो म्हणत आहे की डुकरीला किती जरी धुतलं ती गाळातच लोळणार. अशा प्रकारे आज अनेक लोकांचं जीवन झालंय. मलाही सांगायला जरा थोडस खराब वाटतं, तुम्हाला ऐकायला तर एकदमच खराब वाटत झालं. आणि या जर लोक जर ऐकलं तर ते म्हणशील हे आउट गेलेले लोक आहेत. ही एक सत्यता आहे. पण ही परिस्थिती गलती करायच्या लोकांनी केली, ही गलती. आणि या गलती करायच्या लोकांनी अजून गलतीवर गलती करू नये म्हणून प्रेषित पौल साहेब देवाकडून आलेला निरोप त्यांना सांगत आहे. त्यांच्या परिवर्तनासाठी, त्यांच्या आशीर्वादासाठी, त्यांच्या समाधानासाठी, त्यांच्या जीवनाचं सार्थक व्हावं, त्यांचं तृप्तता व्हावी, त्यांना धन्यता मिळावं, त्यांना योग्य असं सार्वकालिक वचनाचं जीवन प्राप्त व्हावं आणि जीवन जगत असताना जगामध्ये देखील त्यांनी आशीर्वादाचं असावं आणि सार्वकालिक वचनामध्ये त्यांच्यासाठी तो आशीर्वाद राखून ठेवलेला असावा. ही पौल साहेबांची इच्छा होती, देवाची इच्छा आहे, आजही तीच आहे. आजही तुमच्या आणि तुम्ही ज्या मंडळीमध्ये ज्या सहभागितेमध्ये असाल त्या सर्व याजक पाळक वर्गांची हीच इच्छा आहे. त्यांना काय हवं आहे? तुम्हाला काय वाटतंय? सगळेच पाळक दानपात्रावर जीवन जगतात का? सगळेच पाळक लोक किंवा याजक लोक दशमांश आणि देणगीसाठीच काम करतात का? आत्मीयाने आणि खरेपणाने करणारे काम करे देखील आहेत, हे विसरू नका. ज्यावेळेस असे प्रिय लोक तुम्हाला सत्य प्रकट करतात त्यावेळेस समजायचे की आमच्यासाठी आता आशीर्वादाची सुरुवात झालेली आहे, आमच्यासाठी समाधानाची सुरुवात झालेली आहे, आमच्यासाठी एक फ्रीडम म्हणजे एक स्वातंत्र्याची सुरुवात झालेली आहे, आमच्यासाठी धन्यतेची सुरुवात झालेली आहे, आमचं जीवन परिवर्तनाची सुरुवात झालेली आहे. आम्हाला इथेही आशीर्वाद मिळतील आणि सार्वकालिक वतनामध्ये देखील आशीर्वाद मिळतील. ही वेळ आलेली आहे, किंबहुना येत आहे, किंबहुना थोडकी राहिलेली. कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त लवकर येणार आहे आणि त्या अगोदर आम्ही आमच्या गलत्या सुधारायला पाहिजे, आमच्या चुका अपराध आम्ही सुधारायला पाहिजे, आमच्या सवयी चुकवायला पाहिजे. आमचं जे काही आमचं विधर्मी लोकांप्रमाणे जे जीवन आहे ना ते आम्ही आता जरा थोडस बदललं पाहिजे. दुर्बळ होऊ नका, निसत्व होऊ नका, सत्व देणारे व्हा. निष्फळ होऊ नका, फळ देणारे व्हा. सत्कृत्य करा, दुष्कृत्य करू नका. आणि म्हणून तो म्हणत आहे तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील. आता तुमच्या पाळक साहेब म्हणणार नाही मी छाती टोकपणे बॉन्ड पेपरवर लिहून देतो. तुमच्या पाळक साहेबाला तुमचं काही घेणं देणं नाही. तुमचा सत्यानाश होऊ न तो पुराच नाश होऊ, इथेही होऊन नरकाच्या राज्यातही जाऊ, तुमच्या पाळक लोकांना काही घेणं देणं नाही. आणि ज्या पाळक लोकांना घेणं देणं ना ते तासूनच वचन सांगणार, ते सत्यच प्रकट करणार. भले त्यांच्या मंडळीत कुणी राहू नाही तर नाही राहू, ही एक सत्यता आहे. पण असे बोटावर मोजण्यासारखे. आणि म्हणून जितके याजक लोक तुमच्यासाठी श्रम घेतात त्यांच्या मनामध्ये असं पौल साहेबांच्या मनात आलं राहू. शेवटी पौल साहेबांच्या त्याच्यासारखा सुवार्थिक होणं नाही, त्याच्यासारखा पाळक होणं नाही, त्याच्यासारखा उत्तम शिक्षक होणं नाही, त्याच्यासारखा संदेष्टा होणं नाही, त्याच्यासारखा प्रेषित होणं नाही, त्याच्यासारखं पाचरण आणि आचरण करणारा होऊच शकत नाही. तो स्वतः वैतागला,
तो म्हणतो, तो काय म्हणत आहे या ठिकाणी, तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असते. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, अनेक प्रिय लोक देवाचे जे अभिषिक्त आहेत ते तुमच्यासाठी खरोखर श्रम घेतात. त्यांना वाटू देऊ नका की माझे श्रम व्यर्थ गेलेले आहेत. मी केलेलं माझ्या मंडळीसाठी, माझ्या लोकांसाठी केलेलं रात्रंदिवस तडफड, रात्रंदिवस उपास, संकट, कष्ट, सगळ्या प्रकारचे निंदा नालच त्या सोसून मी माझ्या मंडळीचं किंवा माझ्या लोकांचं तारणासाठी मी जे झटत आहे, कदाचित तुमच्या याजकाच्या किंवा तुमच्या पाळक साहेबांच्या मनात ही गोष्ट, ही खंत येऊ नये म्हणून तुम्ही जपावं, कारण ही तुमच्या हिताची नाही. जर कदाचित असं जर झालं तर कदाचित तुम्ही तुमचं स्वतंत्र हरवलेले असाल, किंवा तुम्ही पुन्हा एक वार गुलामगिरीत आलेले असाल, किंवा पुन्हा एक वार तुम्ही दुर्बळ झालेले असाल, किंवा तुम्ही निसत्व झालेले असाल, किंवा पुन्हा एक वार तुम्ही शापित झालेले असाल, किंवा पुन्हा एक वार तुम्ही असमाधानकारक परिस्थितीमध्ये असाल, किंवा पुन्हा एक वार तुम्ही शापात असाल, किंवा परत पुन्हा एक वार तुम्ही दुष्कृत्यामध्ये असाल, आणि या सगळ्यांची गोळाबेरी जर एकत्र केली तर तुम्ही नरकात असाल. म्हणून आत्मिकतेने ज्यांना खरोखर देवाने पाचारण केलेलं आहे, हे लोक तुमच्यासाठी जे काही श्रम करतात त्यांचे श्रम व्यर्थ झाले असं वाटू देऊ नका. जरा थोडीशी लाज धरा. हे पण सत्य आहे, लाज धरा. तुमच्यासाठी निशुल्क, तुमच्यासाठी सगळ्या प्रकारच्या आत्मीयाने प्रेरणेने, तुमच्यासाठी स्वतःच्या घराची राख रांगोळी करून, तुमच्यासाठी स्वतःचा देह झिजून, तुमच्यासाठी उपास तापास कष्ट प्रार्थना यातना काय काय करून आज तुमच्यापर्यंत ख्रिस्त पोहोचवले जातात. आता ही झाली परमेश्वराने त्यांना दिलेली जबाबदारी. ते बिचारे प्रामाणिकपणे पार पाडतात. परंतु असं न हो, शेवटी आशिया खंडाला किंवा सगळ्या प्रेषितात ज्याला कनिष्ठ समजत होतो तो देवाचा अभिषिक्त प्रेषित पौल साहेब स्वतः म्हणत आहे की तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्या संबंधाने भीती वाटायला लागली. बाबा हो, का मी एवढं तुमच्यासाठी झगडतोय, एवढं तुमच्यासाठी ओततोय, एवढ्या पाळक लोकांना क्रॉस जाऊन तुम्हाला सत्य सांगतोय, कदाचित मी चूक केली का? मला भीती वाटायला लागली. माझे श्रम व्यर्थ गेले काय? आणि जे लुडबुडे आहेत ना, लुडबुडे श्रमच करीत नाहीत पण टाळूवरलं लोणी खातीत, यांचं मात्र एकदम बरे. त्यांना काय घेणे देणे, तुमचा नाश होऊ न तर सत्यानाश होऊ न तर तिकडे आणखीन कोणता काय होऊ, हे लक्षात ठेवा. कारण असे देवाचे सेवक कमी आहेत, आणि ते आणखीन कमी होऊ नये अशी जर तुमची इच्छा असेल तर निश्चित अर्थाने तुम्हाला त्यांचे श्रम व्यर्थ जाऊ नये म्हणून तरी खटपट करा. अहो नाही काही तर तुमचा स्वार्थ भागवण्यासाठी तर त्या ही खटपट करा. तुमच्याच्याने दुसऱ्याचं तारण होणार नाही हे तर खरं आहे, कारण तुमचं तारण झालेलं नाही. पण जर तुमचं तारण करण्यासाठी जर देवाने जर त्याचे लोक जर निवडलेले आहेत तर कमीत कमी तुमचं वैयक्तिक जीवनामध्ये फायदा, नफा, आशीर्वाद, तृप्तता, लकी, धन्यता, सार्थकता मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी तर प्रभूचा रियालिटीचा उपयोग करा, शिक्षणाचा उपयोग करा, सत्याचा स्वीकार करा. त्यासाठी तर तुम्ही दुर्बळ होऊ नका, त्यासाठी निसत्व होऊ नका. पुन्हा एक वार प्राथमिक शिक्षणाकडे वळू नका, पुन्हा एक वार नामधारीपणाकडे वळू नका, पुन्हा एक वार जगातल्या दिसणाऱ्या गोष्टीकडे वळू नका, पुन्हा एक वार फक्त प्रोफेन्सी, भविष्यवाण्या, तेल, पाणी, कॅलेंडर, पुतळे, माळा, रुमालाचे तुकडे, आणखीन काय काय, बुटाच्या पाया काय पडणं, बुट डोक्यावर काय घेणं, बुट तोंडात काय आणून घेणं नाही वापरता. एखादा सेवक निघल, सेवक नाही पण सेविका निघली पाहिजे. एका शँडल मध्येच एक माणूस नीट झाला पाहिजे. खेते नंबर लावते ना तोंडात आणायसाठी. इतके भंगरी लोक झालेत विश्वासणारे, इतके तळागाळाला गेलेत. कारण मी पाठीमागच्या टायमिंगला एक व्हिडिओ अपलोड केला होता फेसबुक लाईव्ह टाइमलाईनला. एक सेवकाच्या बुटाच्या तो पाया पडतोय, एक नाही, दोन नाही, 7 वेळेस पडला. आता असं काही दिवसांनी असं न हो त्याची बायको पालखीन झाल्या तिच्या शँडलने हाणायला बसली ती होईल. लोकांना आता फक्त दिसणाऱ्या गोष्टीचीच गरज आहे. लोकांना असं वाटतं की दिसणाऱ्या गोष्टी झाल्या का आमचं जीवनाचं सार्थक, आम्ही समाधानी, आम्ही आशीर्वादित, आम्ही तृप्त, आम्ही लक्की, आम्ही भाग्यशाली, आमच्या जीवनाला सार्थक मिळालं, आम्हाला धन्यता मिळाली. जेव्हा तिथं नरकात जाऊन शँडल पडतील ना त्यावेळेस समजेल. एक रियालिटी आम्ही ओळखली पाहिजे. आमचे आशीर्वाद कशामध्ये दडलेले आहेत, आमचे आशीर्वाद कशा प्रकारे आमच्यापासून दूर जातात, ह्या गोष्टी आम्ही शिकणं खूप महत्वाचं आहे. 12व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहित आहे, बंधुजन हो मी तुम्हास विनंती करतो. देवाचे सेवक विनंती करतात, ऑर्डर नाही. मी तुम्हाला ऑर्डर नाही करत, विनंती करतो. विनंती प्लीज.
कारण पौल साहेब पण देखील म्हणतात एका ठिकाणी, मी तुमच्याकडं प्रेमाने येऊ, प्रीतीने येऊ का काठी घेऊन येऊ? ती एक त्याचं प्रेमच आहे. बंधूजन हो, मी तुम्हास विनंती करीतो की जसा मी आहे तसे तुम्ही व्हा. जसे तुमचे याजक वर्ग आहे तसे तुम्ही व्हा. आणि जसा तुमचा याजक ख्रिस्ताच्या गुणाप्रमाणे गुण संपन्नित आहे ना, तसे तुम्ही व्हा. जसा ख्रिस्त परमेश्वर पित्या जो आकाशाने निर्माण करते त्याची हुबेहूब कॉपी होता, तसे व्हा. म्हणजे याचा सगळा अर्थ असा आहे की सेवकासारखे नका हो, प्रभू येशू हा एकच खरा सेवक होऊन गेला, त्यासारखे व्हा. तो खरा सेवक, तो खरा मेंढपाळ, तो खरा शिक्षक, तो खरा प्रेषित, तो खरा पाळक, तो खरा सुवार्तिक, तो खरा शिक्षक. आणि त्याने ती जबाबदारी आता तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आता तो हिशोब तुमच्याकडून आणि माझ्याकडून घेणार आहे, तो जगाकडून नाही घेणार. तुम्हाला आणि मला जर ख्रिस्त समजला नाही, मी ख्रिस्त समजून जर ख्रिस्ताच्या विरोधात आम्ही वागणूक करत आहोत, तर याचा अर्थ ती जबाबदारी तुम्ही आणि मी पार पाडत नाही. आणि म्हणून या ठिकाणी लिहितोय, मी विनंती करतो की मी आहे तसे तुम्ही व्हा, कारण जसे तुम्ही होता तसा मीही होतो. आता तुम्ही जसे पापात होते, शापात होते, आज्ञाभंगात होते, विधर्मी दैवतात होते, फाजील धार्मिकपणामध्ये होते, नामधारीपणामध्ये होते, जगातल्या खेलीकुशलीमध्ये होते, पापामध्ये होते, शापामध्ये होते, तसा मी पण पूर्वी होतो असे पौल साहेब म्हणतात. पण आता जो म्हणतो मी तसा नाही, तर त्याची इच्छा आहे की तुम्ही तसं नाही व्हावा. मी स्वतः पास्टर राजू आल्हाट, मी देखील असाच होतो, पण आता नाही. तर माझी देखील आत्म्यापासून इच्छा आहे की तुम्ही पण आता तसं व्हा. म्हणजे असं देवाच्या सेवकाला तो अभिमान पाहिजे, स्वाभिमान पाहिजे, प्रभू मध्ये तेवढी हिंमत पाहिजे. तो स्वतः म्हणतो तसा मी होतो तसं तुम्ही होते तसे मी पण होतो, पण आता मी नाही. एवढी खात्री कशाने आली? एवढा पॉवर, एवढं सामर्थ्य, एवढं डेअरिंग कशामुळे आली? देवाच्या वचनाचं सत्य आचरणामुळे, देवाने दिलेल्या गोष्टीचं पालन केल्यामुळे. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणीनो, तुम्ही श्रद्धा ठेवा, परंतु अंधश्रद्धा ठेवू नका. तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे अनुकरण करणारे व्हावं, तुम्ही आणि मी. ही देवाची इच्छा आहे, तर आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळतील. तो म्हणत आहे की तुम्हाला सुवार्ता सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरिक व्याधीमुळे मिळाला, हे तुम्हाला ठाऊक आहे. आणि तुमची परीक्षा होण्या इतके माझ्या प्रकृतीत जे होते त्याचा तुम्ही धिकार अथवा कंटाळा केला नाही, तर देवाच्या दूतासारखा, ख्रिस्त येशू सारखा माझा स्वीकार केला. तेव्हाची तुमची ती धन्यता कुठे? सुरुवातीची कुठे आहे तुमची? ज्यावेळेस मंडळीमध्ये देवाचे सेवक, अभिषिक्त सेवक, पास्टर, पाळक, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, फादर, कोऑर्डिनेटर किंवा जे काही XYZ असतील, ज्यावेळेस ते सुवार्ता सांगतात आणि तळागाळातून एक 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 जीवात्मा प्रभूकडे आणतात, ते जे काही वेदना आहेत, जे काही त्रास आहेत, जे काही संकट आहेत, त्या वैयक्तिक सेवकाचे देखील आणि ज्यांच्यापर्यंत शुभवर्तमान घेऊन गेलेल्या त्यांचे देखील. आणि ज्यावेळेस देव या दोन्ही गोष्टी एकत्र करून दोन्ही लोकांना आशीर्वादित बनवतो, धन्य बनवतो, समाधानी बनवतो, तृप्त बनवतो, आणि ज्यावेळेस हे लोक एकत्र येऊन मंडळी बनती, तर सुरुवातीची धन्यता कुठे गेली? एकदा का मंडळी तयार झाली का मग पाळकाची धन्यता गायब, पण पाळकाच्या लोकांची धन्यता गायब. ही सध्याची लाईव्ह स्थिती. आणि परमेश्वरचं वचन प्रेषित पौल साहेब म्हणते, अशी गलती करू नका. बरं झालं त्या पत्राचं नाव, त्या मंडळीचं नाव गलती केलं. गलती करा पत्र. आम्ही गलती करायची, आम्ही गलतीवर गलती करतो. आमच्या मंडळीचं नाव काही असो, पण असं समजतं आम्ही गलती करायचे पत्र. लोक म्हणतात गिल्टी फील होतंय. गिल्टी फील नाही, उलटी फील होतंय, उलटी. तर ही गोष्ट आमच्या जीवनात जर का एकदा आली, आमचे आशीर्वाद आम्ही हरवले समजायचे. या ठिकाणी पुढे देवाचं वचन आम्हाला सांगतंय, तर तेव्हाची तुमची धन्यता कुठे आहे? मी तुम्हाविषयी साक्ष देतो की शक्य असते तर तुम्ही आपले डोळे उपटून ते मला दिले असते सुरुवातीला. आता काय झालं? आता तर वाटा डोळ्यांनी बघत आहेत, असे पाळक साहेबांवर असे डोळे ताणीत आहेत. आणि तुम्हालाच येते काय प्रार्थना, आणि तुम्हालाच येतंय काय सगळं, मी दुसरी करीन. कर बाबा, काय 5-50 मांडळ्या काढच्या तेवढ्या कर. तव्हाची धन्यता कुठे गेली? ही एक वस्तुस्थिती आहे आमचे आशीर्वाद चोरण्याची, आमचं समाधान हरवण्याची, आमचं तृप्तता, आमचं जीवनाचं सार्थकता कमी होण्याची. आणि म्हणून जशा प्रकारे सुरुवातीला आम्ही प्रभू येशूचा स्वीकार केला, तशाच प्रकारे शेवटपर्यंत. म्हणून तो पवित्र आम्हाला सांगतोय की जे शेवटपर्यंत विश्वासाने जगेल
तोच तारल्या जाईल. आता आम्ही कैक वेळेस म्हणून माझं तारण झालंय, नाही 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 नाही, अजिबात नाही. मनाचं समाधान करून घेऊच नका. तारण शेवटपर्यंत टिकवणं खूप महत्वाचं आहे. तारण, आमचं तारण तर मंडळी बदलली का तारण बदलत. पहिली साक्षी असते, देवाच्या सेवकांनी आम्हाला सत्यवचन सांगितलं आणि त्यांच्यामुळं खरं आमचं तारण झालं आणि आम्हाला परमेश्वराने आशीर्वादित केलं आणि झालं. त्या पाळकाची तिरीमिरी झाली का दुसऱ्या मंडळीत जायचं, ह्या पाळकामुळेच मला खरं मिळालं. तिथून थोडी तिरीमिरी झाली का तिसऱ्या पाळकाकडे, या पाळकामुळेच माझं खरं तारण झालं. ते झालं का आणखीन कोणी भविष्य वक्ताने तर वक्तीने येते, ते आपल्या नावाने काही खडे फोडीती, झालेल्या गेलेल्या काही गोष्टी सांगती. मग आपण म्हणतो आता खरं माझं तारण झालं. वाव. प्रभू येशू ख्रिस्ताला तो ज्यावेळेस जख्खईच्या घरी गेला त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, आजच या घराला तारण झालं, प्राप्त झालंय. मग हे पण म्हणते, माझी भविष्यवाणी ज्या सेवकांनी सांगितलं ना, आजच माझं तारण. एवढे दिवस काय तुम्ही तारणाच्या बाहेर होते का? एवढे दिवस तुम्ही पाळक साहेबाची उंबरी झिजावली, साल ठेवली नाही त्या उंबऱ्याला, दरवाजाचा कलर ना कलर काढला थापा मारू मारू, आणि आता कुठे गेली? मग आता यायचं निमेराच चला ना पाळक साहेब, लय तकलीफ होती माझ्या पोरीला. काय करते पाळक साहेब? शेवटी बिचारा जावा लागत, कारण तो देवाचा सेवक आहे, निरोपी आहे. मनातून मस्त वाटतं नाही जावा, पण आत्मा गपचूप पडू नाही देत. आत्मा घेऊन जातो. मग रातच्या 12 वाजेपर्यंत त्यांच्या घरात बसावं लागतं. धन्यता कुठे गेली सुरुवातीची? अनेकांना वाटतं की एकदा प्रसंग माझ्यापासून गेला म्हणजे पुन्हा माझ्या जीवनात येणार नाही. एकदा दुःख माझ्या जीवनातून गेलं पुन्हा एक वार येणार नाही. एकदा समस्या माझ्या जीवनातून गेली पुन्हा एक वार येणार नाही. एकदा आजार माझ्या जीवनामधून गेला पुन्हा एक वार एकदा येणार नाही. अनेक लोकांचे हे चिन्ह आणि चमत्कार करणारे, जे भरोसा ठेवणारे, समाधान मिळवणारे, आशीर्वाद मिळवणारे हे जे लोक आहे, यांना असं वाटतं की एकदा मला ख्रिस्ताने एक स्पर्श केला म्हणजे मी पुन्हा एक वार आजारी पडणार नाही. पडणार, 100% पडणार. चिंता येणार, काळजी येणार, टेन्शन येणार, ताण येणार, दबाव येणार, गरिबी येणार, निंदा होणार, नालस्य होणार, वेळ पडली तर तुमचा छळ होणार आणि तुम्हाला दुनियातून जावंही लागणार. हे सत्य. हे स्वीकारण्यास कुणी तयार असेल तर आजच तो स्वर्गाच्या राजाचा वारीस. बॉन्ड पेपरवर लिहून देतो मी तुम्हाला. पण नाही, मी ख्रिस्ताचा स्वीकार केल्यावर माझ्या संग सगळं सुखन, वैभवन, आशीर्वादन, हाय फायन, सोसायटीन, क्वालिटीन, डस्टरन, मस्टरन, तसलं नाही जमलं. हे जरी मिळवलं ना तुम्ही, मनाची फसवणूक करून घेतात आणि पुढे गेल्यावर तुम्हाला समजल. म्हणून मी देवाचा आत्मा मला आताच सांगत आहे, सांगून टाक यांना. हो, सांगून टाक. हे ऐकू ना तर नाही ऐकू, पण तू न्यायाच्या दिवशी यांना समजलं पाहिजे, सबब राहिली नाही पाहिजे. हो प्रभू, आम्हाला नव्हतं माहिती. प्रभू म्हणशील तो दाढीवाला लय दिवसापासून आलत होता, सरळ सरळ सांगत होता. त्याच्या लेक्चरच्या टायमाला तुम्ही कुणी नाकतोंड मोडला असेल, कुणी बोट मोडले असेल, कुणी नावं ठेवली असेल, त्या टायमिंगला तुम्हाला नाही समजलं. मग जेव्हा तिथं न्यायाचा दिवस येईल मग तुम्ही म्हणा, प्रभूजी मला हे माहित नव्हतं. मग प्रभू त्या दाढीवाल्या सकट दाढी उपटून म्हणलं तर तुम्हाला सांगणार, बघ यो ह्या माणसाने तुम्हाला सांगितलंय. ही एक रियालिटी. हे दिवस येणार आहेत. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या सेवकांनो, या ठिकाणी आमचं जीवन जगत असताना आम्हाला बऱ्याचशा गोष्टीला सामोरं जायचं आहे. तो म्हणताय की सुरुवातीच्या काळात तुम्ही तुमचे डोळे उपटून मला दिले असते. एवढं मोठं प्रेम तुमचं प्रभूवर, एवढं मोठं प्रेम तुमचं देवाच्या सेवकावर, आणि आता देवाच्या सेवकाला विचारित सुद्धा नाही. आता देवाच्या सेवकाला पुष्टितही नाही. देवाच्या सेवकाचा मान सन्मान करा, आदर करा, त्याच्यावर प्रेम करा, प्रीती करा, का तू देवाचा निरोपी आहे. पण तू जे ओरिजिनल आहे त्यांच्यावरच करा, बाकीच्यांची नाही सांगत मी, गॅरंटी वॉरंटी. बाकीच्यांचं काहीच नाही, देवाच्या सेवकावर करा, जो देवापासून आहे त्याच्यावर. पोट भरणाऱ्यावर करू नका. मी पुन्हा एक वार सांगेल, ही एक सत्यता आहे. आम्ही ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर नाही करत, भलत्यावरच प्रेम करतो. मग तो आपला बरोबर कार्यक्रम करून मोकळा होतो. आपल्याला कळतच नाही, कारण आम्हाला देवाचा आत्मा चालतो का दुष्ट आत्मा चालतो आम्हालाच समजत नाही. काही गोष्टी आमच्या फाजील धार्मिकपणामुळे पण आमच्या अंगलट येतात. फाजील धर्मामुळे आमचे आशीर्वाद जातात आणि शाप येतात, कारण आम्ही आज्ञाभंग करतो. अनुवाद 28 प्रमाणे तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि या ज्या आज्ञाविधी नियम आज मी तुला सांगत आहे त्या काळजीपूर्वक पाळशील, आशीर्वाद येतील. आणि जर मोडल्या तर शाप येतील. तेच आमचा विषयच आहे. गेले आता 81वा भाग आहे. सारखा आपण धन्य, समाधानी, तृप्त, आशीर्वादित, भाग्यशाली, लकी, धन्य या विषयावर चिंतन म्हणून अध्ययन करत आलो. आज 81वा भाग आहे. सातत्याने आपण देवाच्या वचनाच्या माध्यमातून हेच शिकलो की आमचे आशीर्वाद कसे जातात, कसे येतात, शाप कसे जातात
आशीर्वाद कसे येतात, तृप्तता कशी येते, समाधान कसं येतं, जीवनाचं सार्थक कसं बनतं, आम्ही भाग्यशाली कसे बनतो. जगिक आणि आत्मिक दोन्ही गोष्टीची जोड लावून आपण दोन्ही जीवन जगत असताना दोन्ही गोष्टी परमेश्वराच्या नियोजनानुसार जर जगलो तर निश्चित अर्थानं खऱ्या अर्थाने आमचं जीवन धन्य झालं. मग तो पुढे लिहित आहे 16व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, मग मी तुम्हाला खरे ते सांगतो म्हणून तुमचा वैरी झालो आहे काय. या वचनावर आपण आता थोडस थांबूया. पौल साहेब स्वतः म्हणतो, मी तुम्हाला खरं सांगतो म्हणून तुम्ही वैरी झाले का. आणि ही रियालिटी आहे, ही रियालिटी आहे. जे सत्य प्रचारक आहेत ना हे वैरीच आपले 100% जगाचे वैरी, अनबिलिव्हर्स लोकांचे वैरी, नामधाऱ्यांचे वैरी, आज्ञाभंग करणारे वैरी, परत 7 पिढ्याचे हे जे लोक आहेत ना धार्मिक यांचे हे वैरीच. खरा प्रचारक हा इतर प्रचारकांचा देखील वैरी आहे. आता मी झालं बिलिव्हर्स लोकांचं सांगितलं, पण बिलिव्हर्स लोकांपेक्षा बाकीच्या पाळक लोकांना लेखन खूप लागत होतं. लय असा बेंबीला चिमटा घेतल्यासारखं होतं, असं लय पिळल्यासारखं होतं. असं वाटतं की याला गाठून काय करावं. ही वस्तुस्थिती आहे. हेच लोक जे समोर येतात ना समोर, मग देवाचा आत्मा त्यांना सांगतो, अरे बाबा तुला नाही येत नाही येत, तू स्वर्गाच्या राजाच्या किल्ल्या तुझ्या हातात भेटल्यात, अरे तू पण आज जाईना आणि बाकीच्या लय जाऊ दे ना, कमून मध्ये जागा आठवली. देवाचा आत्मा शिकवतो. मग ही रियालिटी गलती करायच्या लोकांना, गलती करायच्या मंडळीला स्वतः प्रेषित पौल साहेब सांगतात. त्याच्याबरोबर घडलेल्या घटना तो सांगतो, आत्म्याने तो लपून नाही ठेवत, सत्य सत्य बोलतो, तो बिंदास बोलतो. या ठिकाणी तो लिहितोय की मग मी तुम्हाला खरे ते सांगतो. मग याचा अर्थ बाकीच्या लोकांनी त्यांना काहीतरी गडबड गोंधळ केला. तो ज्या ती स्पष्ट म्हणतोय ना, मी तुम्हाला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय. खरे प्रचारक खरं सांगतात, सत्य प्रचारक खरं सांगतात, आत्मिक प्रचारक आत्मिक सांगतात. स्वर्गातून ज्यांचं पाचारण झाले ते स्वर्गीय गोष्टी सांगतात. ज्यांचं परिवर्तन वधस्तंभामुळे झाले ते वधस्तंभच गाजवितात. ज्यांचं जीवन पवित्र परमेश्वराने केलं वचनाच्या माध्यमातून, ते इतरांना वचनाच्या माध्यमातून त्यांचं जीवन पवित्र करण्याकडे कसं जाईल हे जर सांगतात, तर आम्ही वैरी झालो आहोत का. आता प्रेषित साहेब या ठिकाणी म्हणतो, पण मी देखील अभिमानाने म्हणतो की असे प्रचारक जगाचे वैरी झाले आहेत का. असे प्रचारक बिलिव्हर्स लोकांचे वैरी झालेले आहेत का. असे प्रचारक ख्रिस्ती लोकांचे वैरी झालेले आहेत का. मग जर वैरी नाही तर तुम्ही काय ऐकत नाही का. आपला जीव धोक्यात घालतात का. आपला जीव त्या अधोलोकाकडे घेऊन जातात. उलट अधोलोकातून वाचवण्यासाठी परमेश्वराने असे प्रचारक, असे सेवक निवडलेले आहेत. आपला विषय सेवकाचा नाही, आपला विषय धन्य समाधानी आशीर्वादाचाच आहे. परंतु ह्या गोष्टीमुळे देखील आमचे आशीर्वाद भेटल्या जातात आणि हरवल्या पण जातात. म्हणून ह्या गोष्टी ओळखणं खूप महत्वाचं आहे. आज आम्ही खऱ्या प्रचारकाची निंदा करत आहोत का. खऱ्या प्रचारकाचं ऐकत आहोत का. खऱ्या प्रचारकाला नावं ठेवत आहोत का. त्याला आम्ही वैरी ठरवत आहोत का. ठीक आहे, ह्या गोष्टी आम्ही समजून जर घेतल्या तर याच्यातून देखील आम्हाला आशीर्वाद मिळतात. आमचं जीवन धन्य बनतं, आम्ही सार्थकता मिळते, आम्हाला सत्य समजतं, आम्ही बंधमुक्त होतो, आम्हाला सगळ्या प्रकारची तृप्तता मिळते, परमेश्वरच्या राज्यात प्रवेश मिळतो, परमेश्वरचं मूल बनण्याचा अधिकार मिळतो. लय भरपूर आशीर्वाद आहेत या एका याच्यात देखील. परंतु जे ओरिजिनल खरे प्रचारक नाही ना, यांना वैरी म्हटलं तरी आपली काही हरकत नाही, पवित्र शास्त्राची नाही, पण माझी वैयक्तिक काही हरकत नाही. कारण यांना जर भाऊ जर म्हणले ना, हे आपल्याला नरकात घेऊन जाते. भाऊ तुम्ही आपण भाऊ दोघं नरकात जाऊन राहू, आहे की नाही. बेस्ट वाटत गळ्यात हात घालायचं, आपण दोघं भाऊ बर का आणि नरकात जाऊन राहू, जमन का. असं म्हणावलं, आपण दोघं भाऊ स्वर्गाच्या राज्यात जाऊन राहू, असं नाही जमत. म्हणून तो म्हणत आहे अशा गोड गोड प्रचारकाची गोष्टी सांगितल्या ना, मग लय भारी. एखाद्या पाप्याच्या गळ्यात हात घातला ना, भाऊ तू आज स्वर्गाच्या राज्यात माझ्या अगोदर जाशील, लय भारी. पाळकाचे तो पाया पडून पाणी पिईन, त्याचं पाय धुतलेलं पिईन घाटा. जो म्हणशील मला अभिषेकाचं तेलही नको पाणी नको, आणि स्वर्गाच्या राज्यात पाळ साहेबांच्या आधी म्हणलो काय राहिलं. हे असे लाभासाठी तोंड पूजापणा करणारे लोकांमुळं आमचे ओरिजिनल आशीर्वाद दडलेले आहेत. ओरिजिनल समाधान गायब झालेलं आहे. आमचं सध्याचं समाधान आहे जगिक, आणि आम्हाला जगिक समाधान हवं आहे, परंतु ओरिजिनल आत्मिक समाधान पाहिजे, कारण ते सार्वकालिक वतनासाठी हवं आहे. थोड्या वेळापुरती इथंच बघायचं नाही, पायाजवळ. मराठीत म्हणे आपल्या महाराष्ट्र राज्यात, पायाजवळ बघायचं नाही, लांब बघायचं, दूरदृष्टी. म्हणून बायबल असं सांगतं, तुम्ही तुमची नजर अशी लावा
त्या बक्षिसाकडे. तुम्ही असं धावा, स्पर्धेमध्ये धावणारे, शर्यतीत धावणारे सर्वच जण धावतात, परंतु बक्षीस मात्र एकालाच मिळतं. तुम्ही असं धावा की ते तुम्हाला मिळावं, आणि ते बक्षीस जगातलं नाही, ते बक्षीस सार्वकालिक वतनाचं, स्वर्गाच्या राज्याचं, सुख लोकाचं, देवाच्या सानिध्यात असणार, देवदूताच्या आणि पवित्र परमेश्वराच्या सहभागितेमधील हे बक्षीस. आम्ही बक्षिसात कुठं धावतो इकडे जगामध्ये, हे त्याच्या पुढं, ते त्याच्या पुढं. त्यांनी एक मीटिंग ठेवली का आपण दुसरी ठेवायची, त्यांनी मोठं पॉम्पलेट लावलं का आपण त्याच्यापेक्षा मोठं बॅनर लावायचं, त्यांनी 2 भविष्यवाणी केले का आपण 4-5 करायच्या. ही आपली रेस, ही जगातली रेस आहे. लोक, सैतान, हैवान, इब्लीस तुम्हाला डोक्यावर घेतील, लय मोठं करतील, पण आपटणार मात्र नरकातच. एवढं पण काय उंच होऊ नका जगातल्या दृष्टिकोनातून. सार्वकालिक वतनाच्या दृष्टिकोनातून जितकं उंच व्हायचं तितकं व्हा, कारण त्याच उंचीवर आम्हाला जायचंय, आणि तीच उंची तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराने ठेवलेली आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणीनो, या समाला पुढे आणखी लिहिता येतो. मग मी तुम्हाला खरे ते सांगतो, म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय, ते लोक तुम्हाला मिळून घेण्याची खटपट करतात. हे जे बाकीचे जे लोक आहेत ना, हे आपल्याला मिळून घेण्याची खटपट करतात, म्हणून ते आपल्याला काय करतात माहिती का, आपली वाहवा करतात, आपली प्रशंसा करतात, आपल्या पापावर पांघरून घालतात, आपलं गलिच्छपण झाकून ठेवतात, आपला वाईटपणा लपवून ठेवतात, सगळ्या आपल्या भंगारातल्या भंगार गोष्टीवर ताडपत्री टाकतात, कारण त्यांना माहिती या ताडपत्रीच्या खालीच राहून द्या, आपल्याला तर मात्र मान सन्मान मिळतोय, आपल्याला पैसा पाणी दान दशमोश देणगी मिळते, आपल्याला जर डोनेशन मिळतंय, आपली पोस्ट जर वर होती, आपल्या बंगल्याचं जर बांधकाम होते, तर मग आपल्याला यांचं काही घेणं देणं नाही. धन्यता, आशीर्वाद, समाधान, तृप्तता लोकांना नको आहे, मला हवी आहे. मग असे लोक काय करतात, आणि त्यातली त्यात हे सेवेतले बरं का, हे जगातले लोक नाही, सेवेमधले. स्वतः प्रेषित पौल साहेब सांगतात, कारण प्रेषित पौल साहेबांनी हे पाहिलं, गलती करायच्या मंडळीत कुणीतरी गलती करायला घुसलं, तसं आमच्या मंडळीत कुणीतरी घुसत, संस्थेत घुसन, मंडळीत घुसन, तुमच्या मिनिस्ट्रीत घुसन, घरात घुसन, आमच्या अंतकरणात घुसन, नाही कुठे भेटलं तर आमच्या अंतकरणात घुसन. मग तो घुसणारा कोणी, देवाचा आत्मा नाही, तो दुष्ट आत्मा घुसतो आणि या बाकीच्या जगी गोष्टी करतो. म्हणून तो लिहित आहे की ते लोक तुम्हाला मिळून घेण्याची खटपट करीतात, पण ती शुद्ध हेतूनी नव्हे, यांचा हेतू कधी शुद्ध नसतो. पण तो जो सात्विक आहे, जो निसत्व आहे, तो दुर्बळ आहे, अशा लोकांना सात्विकतेकडे आणणारा, दुर्बळांना चांगल्या प्रकारे आणणारा, गुलामगिरीतून स्वतंत्रकडे असणारा, अतृप्ततेमधून तृप्ततेकडे आणणारा, शापामधून आशीर्वादाकडे आणणारा, असमाधानकारक परिस्थितीमधून समाधानात नेणारा, ज्याच्या जीवनाचा पार खालिदा झाला, फालुदा झाला, त्याच्या जीवनाला सार्थक बनवणारा जो देवाचा खरा सेवक आहे ना, तो असा नाही. पण बाकीचे जे आहेत ना, अशा प्रकारचे सोंग घेऊन येणारे, त्यांचे हेतू शुद्ध नसतात, अशुद्ध असतात. ते अशुद्ध बरोबर कामातून गेलेले, पण हेतू मात्र आम्हाला दाखवताना एकच नंबर असतात. तर तुम्ही त्यांना मिळून घेण्याची खटपट करावी, म्हणून ते तुम्हाला वेगळं ठेव पाहतात. वेगळं कुठे ठेवतात, ख्रिस्तापासून वेगळं, स्वतंत्रेपासून वेगळं, आशीर्वादापासून वेगळं, मुक्ततेपासून वेगळं, आज्ञापालनापासून वेगळं, खरेपणापासून वेगळं, विश्वास आणि कृतीपासून वेगळं, बाकीचं तुम्हाला नामाला देतात. आणि आम्हाला सगळ्यात पेक्षा धार्मिक जास्त आहोत अशा आमच्याविषयी खात्री पण देतात. आणि आमचं काय, आमची का कोणी वाह केली बस, आपण सगळं म्हणलं तू इकून टाकू, फक्त आपली वाह पाठ थापाटली पाहिजे. वाह, एकच नंबर ब्रदर, एकच नंबर सिस्टर, एकच नंबर, बस तो नरकात का जाईन. आपण एकच नंबर म्हणलं ना, याला काही दुसरं दिसतच नाही. आंधळे होते लोक, आंधळे. म्हणून मी सांगतोय, श्रद्धा ठेवा, पण तो अंधश्रद्धेकडे त्याचं रूपांतर होऊ देऊ नका. ज्यावेळेस तुमच्या श्रद्धेचं अंधश्रद्धेमध्ये रूपांतर होईल, त्यावेळेस समजून जा की आज आमचे आशीर्वाद आम्ही हरवलेले आहेत, आमचं समाधान हरवलेलं आहे, आमची तृप्तता हरवलेली आहे, आमची धन्यता हरवलेली आहे, आमच्या जीवनाचं सार्थकपणा हरवलेला आहे. ही रियालिटी.
म्हणून पुढे तो लिहित आहे प्रेषित पौल साहेब गलतीकराचं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 18 मध्ये, तुम्हाला योग्य बाबतीत मिळून घेण्याची सर्वदा खटपट करावी चांगले. तुम्हाला मिळून घ्या ना, मंडळी जमा करा, सगळं करा, पण योग्य, तुम्हाला योग्य बाबतीत मिळून घेण्याची सर्वदा खटपट करावी, हे चांगले आहे. आणि हे केवळ मी तुम्हाजवळ आहे तेव्हाच असे करावे नाही. माझ्या मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा एक वार तुमच्या संबंधाने प्रसूती वेदना होत आहेत. प्रत्येक पालकाला प्रसूती वेदना व्हायला पाहिजे, प्रत्येक याजकाला प्रसूती वेदना झाली पाहिजे, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक प्रेषित, जो प्रेस्तुबर असेल किंवा कुणी संदेष्ट असेल, कुणी स्वार्थिक असेल, जो लीडर असेल, कुणी कारभारी असेल, प्रसूती वेदना झाल्या पाहिजे. त्याच्या लेकरांना त्यांनी जन्म दिला पाहिजे. आतापर्यंत आम्हाला माहिती असेल फक्त स्त्रीच प्रसूत होती, आहे की नाही? स्त्रीला प्रसूत वेदना होतात, मग एखादा मुलगा किंवा मुलगी जन्माला पावती. पाळक साहेबांना सुद्धा प्रसूती वेदना झाल्या पाहिजे. आजकालचे आमचे पाळक साहेब, पास्टर साहेब, फादर साहेब, बिशप साहेब, गुरुजी वांज झालेत, वांज. यांना काय वैनाच, यांचे गर्भाशयच बंद पडलेत. ऐकायला जरा थोडस कडक वाटेल, पण हे रियालिटी आहे. हे वचन सांगतोय, वचन, माझ्या मनचं काही नाहीये. गलतीकराचं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 19 मध्ये तू लिहित आहे, माझ्या मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधाने प्रसूती वेदना होत आहेत. जसं एखादी बाई डिलिव्हरीला आल्यानंतर तिला जो तकलीफ होती ना, त्रास होतो ना, तसं याजक साहेबाला इथं त्रास होतोय. आम्हाला काय बिलिव्स लोकांना, लेकरांना काही घेणं देणं आहे. त्रास होणं तर काही हो, फक्त जन्म होणं महत्वाचं आहे. आज दोन्ही लोकांची बरोबरीने चुकी आहे, दोन्ही लोक गलती आहेत, हे गलती करायचीच आहेत. दोन्ही लोक म्हणजे प्रसूती आम्हाला तर काय आता प्रसूती वेदना होतच नाही. मी तुम्हाला आताच सांगितलंय, पाळक लोकच वान झाले. ते आयते आणि घेत आयते. जसं एखाद्या जगातल्या लोकांना लेकरू बाळ नसलं ना, मग ते अनाथ आश्रम मध्ये जातात, बालक आश्रम मध्ये जातात, आणखीन कुठलं तरी असं एखादं ठिकाण असतं, बाबा अंगणवाडी वगैरे, किंवा कुठंतरी अनाथालय, स्नेहालय, आमकालय, फलानालय, तिथं लोकांचे लेकर असतात ना, मग इथून जाऊन ते दत्तक घेतात, घेऊन येतात घरी, सांभाळतात, वारीस बनवतात, स्वतःच्या पोटच्या लेकरासारखं सांभाळतात. वाद नाही त्याच्यामध्ये, पण स्वतःच ते स्वतःच. जे याजक साहेब स्वतः आपल्या लेकराला घडवतात ना, आत्मिक लेकराविषयी बातचीत चालली. आत्मिक लेकर, जन्म दिलेले लेकर, प्रेषित पौल साहेब म्हणत आहे, माझं प्रिय लेकरू तिमथ्य. पौलाचं ओरिजिनल रक्ताचं हाडामासाचं लेकरू नव्हतं ते, आत्मिक लेकर, नवजीवन पावलेलं, परिवर्तन झालेलं, परमेश्वराच्या ख्रिस्ताचे गुण हुबेहूब आलेलं, प्रेषित पौलाचे गुण आलेलं, पवित्र आत्म्याच्या गायडन्स मध्ये असलेलं, ख्रिस्ताचं स्वरूप प्राप्त झालेलं लेकरू, त्याला म्हणतात लेकरू. आणि या प्रसूत आत्मिक लेकरानं स्पिरिच्युअल बनावं. मोकार म्हणायचं नाही, आय एम स्पिरिच्युअल डॅड अँड माय स्पिरिच्युअल सन, गॉड ब्लेस यू अँड यू ब्लेस मी अँड आय ब्लेस यू. एकमेकालाच दोघं आशीर्वाद द्या. ख्रिस्ताचे गुण आहेत का पाहायला पाहिजे ना, आहेत का? प्रेषित पौल साहेबांमध्ये ख्रिस्ताचे गुण होते. प्रेषित पौल साहेबांनी तिमोथी, आणखीन काही आहेत सेवक, आता सगळ्यांचं नाव नाही घेत, त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप निर्माण झालं. आणि या होईपर्यंत होणाऱ्या वेदना म्हणजे या वेदनेमध्ये खरी केलेली प्रीच, शुभवर्तमान, सुवार्ता, पवित्र आत्म्याचे योग्य गायडन्स, रिएलिटी, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आला. तर हा प्रेषित पौल साहेब हे म्हणतात की माझ्या मुलांनो, आता मुलं तर झालीत, म्हणजे ख्रिस्ती तर झालीत, पण त्यांच्यामध्ये ख्रिस्तच नाही. ख्रिस्ती झाले, ख्रिस्ताला स्वीकारलं असं तोंडाने, आय बिलीव्ह, मी विश्वास ठेवतो, जीसस क्राइस्ट इज माय सेव्हियर, सगळं, पण काहीच नाही. तर नाही झालं, हे नाही झालं, ते नाही झालं, नुसतं म्हणायचं बाह्य स्वरूपाचं, नुसतं बोलायचं, कणायचं, कुठायचं, काहीच करायचं नाही. ख्रिस्ताचं स्वरूप म्हणजे ख्रिस्त कसा होता? ख्रिस्त देवाचा पुत्र होता, आम्ही हैवानाचे पुत्र, आम्ही जगाचे पुत्र,
आम्ही मातीचे पुत्र, आमच्यातून पुत्रात काही फरकच नाही, कारण आमच्यात गुणच ख्रिस्ताचे नाहीत. ख्रिस्तामध्ये समर्पण होतं, ख्रिस्तामध्ये त्याग होता, ख्रिस्तामध्ये निस्वार्थीपणा होता, ख्रिस्तामध्ये आज्ञापालन होतं, ख्रिस्तामध्ये पवित्रता होती, ख्रिस्तामध्ये शुद्धता होती, ख्रिस्तामध्ये देहार्पण करण्याची क्षमता होती, ख्रिस्तामध्ये मीपणा नव्हता, अहमपणा नव्हता, गर्व नव्हता, अभिमान नव्हती, व्यर्थ पुषटकी नव्हती, लबाडकी नव्हती, ख्रिस्तामध्ये अज्ञान नव्हतं, ख्रिस्त सज्ञान होता, ख्रिस्तामध्ये सत्यता होती. आमच्यामध्ये ती आहे का? ख्रिस्त डायरेक्ट बोलायचा, फेस टू फेस. हे असं माग नाट्यवाणी नाही, मी देवानी नाही, लाभासाठी तोंड पूजापणा नाही, काही घ्यायसाठी वावा नाही, डायरेक्ट बोलायचं ख्रिस्त. हे पण गुण आहेत ख्रिस्ताची. देवाचा पुत्र ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त, दयेचं सागर, क्षमेचं सागर, आमक्याचं सागर, फलाण्याचं सागर, भिस्तण्याचं सागर, आगीने भस्म करणारा देखील तो आहे. हे पण गुण आहेत त्याच्यामध्ये. हे सगळ्या प्रकारचे गुण जोपर्यंत त्याच्या बिलिव्हर्स भाऊ बहिणीमध्ये येत नाही तोपर्यंत तो देवाचा अभिषिक्त सेवक अभिषिक्त पौल साहेब म्हणतो, मला पुन्हा एक वार प्रसूती वेदना होत आहे. अशाच प्रकारचे आताच्या समाजाला जे काही बोटावर मोजण्यासारखे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका या ठिकाणी आत्मीने खरेपणाने सेवा करत आहे, आज देखील त्यांना याशीच प्रसूती वेदना होत आहे. बाकीच्याच नाही सांगत, पण तू ओरिजिनल पाचरण केलेले जे आहेत ना, आचरण करीत असलेल्या लोकांना खरोखर प्रसूती वेदना होती. एक जरी मेंढरू कमजोर पडलं ना, पालक साहेबाला उलघाल होती, झोप नाही येत, विचार येतो, काय चर्चला नाही आला, काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहेत, काय चिंता आहेत, काय काळजी आहेत, काय याचा प्रॉब्लेम आहे. त्याच्या घरी जा, प्रार्थना कर, उपास कर, त्याच्या समस्या, चिंता, टेन्शन, ताण, दबाव काही जवळ असलं तर ते देऊन टाक. तू बस पेट्रोलला माग होऊन देऊन टाक दुसऱ्याला. ह्या काय, ह्या परमेश्वराच्या सेवकामध्ये जे आशीर्वाद ठासून भरलेले आहेत, परमेश्वरच्या सेवकामध्ये जे समाधान ठासून भरलेलं आहे, परमेश्वरच्या सेवकामध्ये जी धन्यता आहे, परमेश्वरच्या सेवकामध्ये जे काही त्याच्या जीवनाचं सार्थक घडलेलं आहे, परमेश्वरचं देवाच्या सेवकामध्ये जे काही गोष्टी परमेश्वराने या गोष्टी भरलेल्या आहेत ना, त्या देखील मंडळीमध्ये उतराव्यात. त्यावेळेस मंडळी आशीर्वादित, चर्च आशीर्वादित, मिनिस्ट्री आशीर्वादित, संस्था आशीर्वादित. हे बाकीचं होऊ नये तर नाही हो, पण माझं घर आशीर्वादित, मी आशीर्वादित. नाहीच घर झालं तर मी काय करू, मग मी तरी आशीर्वादित व्हावं. नाही कुणाला स्वर्गाच्या राज्यात जायचं, भाऊ मला जायचंय. प्रत्येकाने जर ह्यो हिशोब ठेवला ना, ह्यो मला स्वर्गाच्या राज्यात जायचं, प्रत्येकाने जर ठरलं ना, बाकीचं मला काही घेणं देणं नाही. माझी पत्नी, माझा बाप, माझी आई, माझे 2 लेकर, माझे नातेवाईक, माझे मित्र फित्र, यांना स्वर्गाचं राज्य मिळावं अशी माझी इच्छा आहे. पण हे जाते, हे यांच्या पद्धतीवर जातील. पण मला जायचंय का? मला सार्वकालिक वतनामध्ये जायचंय, मला समाधानामध्ये जीवन जगायचंय, मला आशीर्वादामध्ये जीवन जगायचंय इथंही आणि सार्वकालिक वतनामध्ये देखील. तर मग ही धारणा, ही योजना, हा संकल्पना, हा विचार, ही पद्धत जर प्रत्येकाने स्वार्थी वृत्तीने जरी अवलंबली तरी प्रत्येकाचं तारण होईल. ज्याने त्यांनी ज्याचं त्याचा स्वार्थ. मी जर म्हटलं ना, बाबा मला सार्वकालिक वतनात जायचं, मी आज्ञाविधी पाळेन, बस आम्ही धन्यवाद पेजला. माझी पत्नी तशीच म्हणे, माझी लेकरं तशीच म्हणते, माझे आई वडील म्हणतात, झालं कुटुंबाचं तारण. यहोशू म्हटला, दुनिया इकायची तिकडं, मला काही घेण्यात येणं नाही, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराचीच सेवा करेल. आमचं काय? ही गोष्ट आम्ही शिकलो पाहिजे, यावर आम्ही चिंतन मनन अध्ययन केलं पाहिजे, या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजे. आणि आमच्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप होईपर्यंत आम्हाला अशा कळा आल्या पाहिजे. कळा, इकडून दुःख, तिकडून दुःख, तिकडून दुःख, असं झालं पाहिजे. जसं एखादी प्रसूती वेदना, स्त्री खालीवर पाय पडला, थोडं काही खाण्यापाण्यात इकडे तिकडे झाले होते, जशी वाकडं तिकडं होती, अशी इकडं काळा दी, तिकडं काळा दी, आ कर ऊ कर, तसं प्रत्येक मनुष्याला व्हायला पाहिजे. देवाच्या सेवकाला तर व्हायलाच पाहिजे म्हणायला, त्याच्यात तर काही वादच नाही. पण साध्या बिलिव्हर्सला देखील व्हायला पाहिजे. कारण माझ्या जीवनामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत माझ्या जीवनाला खरंच समाधान नाही, माझ्या जीवनाला आशीर्वाद नाही, मी तृप्त नाही, मी समाधानी नाही, माझ्या जीवनाचं काही खरं नाही. मग जर का आमच्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप निर्माण झालं तर आमच्यापासून जगामध्ये अशी कोणतीच ताकद नाही की ते आमचे आत्मिक आशीर्वाद हिरावून घेतील. जगामध्ये अशी कोणतीच डॉक्टरीन किंवा असं कोणतेच नवीन सैतानाचं देखील असं शस्त्र निर्माण झालं नाही की ते आमचं समाधान चोरून घेईल. कारण आत्मिक समाधान कुणाला चोरता येत नाही, आत्मिक आशीर्वाद कुणाला चोरता येत नाही, आत्मिक सार्थकता कुणाला चोरता येत नाही, आत्मिक धर्मता कुणाला चोरता येत नाही, आत्मिक तृप्तता कुणाला
चोरता येत नाही, त्यांना चोरता येते ती जगातली येते. आणि जर आम्ही आत्मिकतेमध्ये असलो ना तर आमची जगिक सुद्धा चोरी जाणार नाही, कारण तुमच्या आणि माझ्या भोवती देवाचं कुंपण राहील. योबाच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 1 मध्ये सांगितलेलं आहे, सैतान स्वतः म्हणतो, अरे तू काय उगाच तुझी देवाचं भय भरतो का? तू त्याच्या सर्वस्वाला कुंपण घातलंस ना, सर्वस्वाला, सर्वस्व. मग त्याच्यामधलं जगातलं जीवन पण आलं. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, तुम्हाला जगातलं जीवन देखील परमेश्वर आशीर्वादाचं करत आहे, परंतु तुम्हाला पहिलं वाटत की आम्ही जगिक जीवनच करावं आणि आत्मिक जीवन तिकडे जाऊ द्या खड्ड्यात. आणि जे जे आज आत्मिक जीवनाच्या वाढीसाठी झटत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये आत्मिक आशीर्वाद तर नाहीतच नाही, त्याच्यात तर काही वादच नाही, परंतु जगिक आशीर्वादाला देखील ते मुकलेले आहेत. आणि जरी जगिक आशीर्वाद त्यांच्या जवळ असतील तरी ते त्यांचा एक्सपेक्ट म्हणजे त्यांना ते स्वीकारत नाहीत किंवा ते वापरात आणताच येत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मला एकदम उदाहरण दिलं होतं. एखादा भिकारी कचरकुंडी जवळ 1 किलो गुलाबजाम घेऊन बसला असं लाळगळीत खात, सपा सपा एकामागे एक, आणि तिथं लई लॉट पड करोडो अब्जावधी लोक कार मधून काच खाली करून बघतो त्याच्याकडं असंच करीत. पण डॉक्टरने सांगितलंय तू गुलाबजामचा वास जरी घेतला ना तर तू व्हायबल होशील. त्या बिचाराला प्रश्न पडतो, हळूच ड्रायव्हरला सांगतो थोडी पुढे घे ना गाडी, असं थोडस जवळून बघतो जरा. मग अशी जर परिस्थिती असली तर काय फायदा? मग आम्हाला पण असंच होईल, कारण योहान कृष्णवर्तनामध्ये आपला वेळ झालेला आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी थांबणार आहोत. परंतु तुम्हाला तरी देखील या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या जर आम्ही जीवनामध्ये जर स्वीकारल्या तर निश्चित अर्थाने आमच्या जीवनाला आकार मिळाल्याशिवाय राहणार नाही, आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी म्हणतो योहान कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 3 मध्ये म्हणत आहे, येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. देवाचं राज्य जर पाहायचं असलं कसं आहे तर त्याच्यासाठी नवीन जन्म घ्यावा लागतो, नवीकरण करावं लागत, स्वतःला बदलावं लागत. तो फक्त बघायचं असं वाटा जसं आम्ही एखाद्या हॉटेल जवळ गेलो पैसे नाही तर 10-20 रुपये तर वडापाव खायची कॅपॅसिटी गेलोय, ताज हॉटेलच्या समोर उभा राहिलोय, आम्ही फक्त बघायचं ती लांबून डांबरी म्हणून. हो असं नसतं बघतो, वाव किती मोठी बिल्डिंग आहे, किती पडदे असतील, किती भारी भारी जेवायला असतील, एवढंच बघायचं. कारण आपल्याकडे वडापाव खायचे 15 रुपये असतात. पुढे तो लिहित आहे 5व्या वचनामध्ये, येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावर कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. एक तर पहिलं नवीकरण झाल्याशिवाय देवाचं राज्य पाहू शकत नाही. दुसरी गोष्ट नुसतं नवीकरण होऊन फायदा नाही. करोड रुपये त्यांनी गेले ताज हॉटेलमध्ये आणि गुलाबजाम तर खायचे नाहीत, काय करता? म्हणजे स्वर्गाचं राज्य एक तर नवीकरण झालं पाहिलं, एक तर तिथं पाहिलं गेलं तर तिथं पाण्याचा बाबतीस्मच नाही, अग्नीचा बाबतीस्मच नाही, परिवर्तच नाही, देवाच्या पवित्र आत्म्याचं गायडन्सच नाही, मग काहीच नाही, आशीर्वाद नाही, तृप्तता नाही, समाधान नाही, काहीच नाही. म्हणजे पैसे असूनही फायदा नाही, नसूनही फायदा नाही. मग त्यासाठी ख्रिस्त जर आमच्या जीवनामध्ये आहे तर सर्व फायदाच फायदा आहे, तोटा कुठंच नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, देवाच्या अभिषिक्त सेवकांनो, ख्रिस्ताचे गुण, ख्रिस्ताचं स्वरूप आमच्यामध्ये निर्माण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान मिळणार नाही. म्हणून तुम्हाला जर समाधान हवं असेल, तुम्हाला जर धन्यता हवी असेल, तुमच्या जीवनाचं सार्थक बनवायचं असेल, तुम्हाला जर आशीर्वादित बनायचं असेल, तुमचं जीवन जर धन्य बनवायचं असेल, तुम्हाला जर लक्की आणि भाग्यशाली जर बनायचं असेल तर एकच पर्याय आहे, ख्रिस्ताचं स्वरूप तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये निर्माण करण्यासाठी आम्ही देवाकडे यावं, नवीकरण करावं, देवाच्या वचनाचा मानना स्वीकारावा, सत्याला स्वीकारावं. सत्य स्वीकारल्यामुळे आमचे बंधन तुटल्या जातील आणि बंधन तुटल्यानंतर ऑटोमॅटिकली आम्ही आज्ञा पालन करायला शिकू. आम्ही काय एकदा आज्ञा पालन करायला लागलो की सर्व प्रकारचे आशीर्वाद आमच्याकडे धावत येतील. एवढा प्रोसेस करावा लागतात. नुसतं पाळक साहेबाकडे गेलं टाळकं पुढे दिलं येशूच्या नावातून होय आशीर्वादित म्हणतात ना आमच्याकडं, गॉड ब्लेस यू, प्रभू तुला आशीर्वादित करू. अरे त्याला सांग, जोपर्यंत तू वचनचा नियमानुसार चालत नाही ना, आशीर्वाद फिशीर्वाद काही नाही. हे सरळ लिहिलेलं आहे आणि याजक लोक देखील या गोष्टी सांगताना चुकतात. त्याबद्दल मला थोडीशी खंत वाटते. बायबल सांगते ना अनुवाद 28 मध्ये की तुझा देव परमेश्वर याच्या आज्ञा जर तू पालन केले तर आशीर्वाद तुझ्याकडे येतील. मग डायरेक्ट याजक लोकांना गॉड ब्लेस यू म्हणायचं काय अधिकारी? त्याला सांग गॉड ब्लेस यू म्हणा, काय जेवढा रातभर म्हणा, जेवढं दानपात्र देते तेवढं जास्त वेळ म्हणा, परंतु त्या म्हणण्याच्या अगोदर सांगा की जर माझ्या मुली किंवा सिस्टर ब्रदर्स
तुम्हाला जर आशीर्वाद हवे असतील तर तुम्हाला प्रभू येशूच्या आज्ञा पालन करावं लागतं, तर तुम्हाला आशीर्वाद देतील. आणि तुम्ही जर आशीर्वाद घेऊ इच्छितात, तुम्ही जर आज्ञा पालन करण्याचं जर तुम्ही परमेश्वरामध्ये जर अभिवचन देताय आणि त्या पाळायला जर तुम्ही सुरुवात करताना, तर मग म्हणा गॉड ब्लेस यू, देव तुम्हाला आशीर्वादित करू. मोकार म्हणायचं गॉड ब्लेस यू, म्हणतो ओके धन्यवाद थँक्यू, आणि आज्ञा पालनाचा पत्त्या नाही. सगळ्यात महत्वाचं आहे आज्ञा पालन. म्हणजे ख्रिस्ताचं स्वरूप आमच्यामध्ये एकदा का निर्माण झालं आणि ते जसं आम्ही ख्रिस्ताने वधस्तंभापर्यंत टिकून ठेवलं, ख्रिस्ताने वधस्तंभावरच्या शेवटच्या टोकापर्यंत टिकून ठेवलं, तसंच ख्रिस्ताचं स्वरूप आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे तेव्हापासून तर या मातीचा देह मातीत जाईपर्यंत, किंबहुना जर आम्ही जिवंत असलो तर देवाचा पुत्र येईपर्यंत आम्हाला ख्रिस्ताचं स्वरूप पाहिजे. मग दुःख येऊ, संकट येऊ, समस्या येऊ, चिंता येऊ, काळजी येऊ, टेन्शन येऊ, ताण येऊ, गरिबी येऊ, निंदा येऊ, नालस येऊ, काय व्हायचं ते हो, पण ख्रिस्ताचं स्वरूप बदललं नाही पाहिजे. जशा गोष्टी ख्रिस्तावर आल्या, जशा गोष्टी प्रेषित पौल साहेबावर आल्या, जशा गोष्टी देवाच्या अभिषिक्त सेवकावर आल्या आणि ते शेवटपर्यंत ख्रिस्तामध्येच राहिले, ते मेले, काहीला कापलं, काहीला काय काय केलं, पण ख्रिस्ताचं स्वरूप त्यांनी शेवटपर्यंत टिकवलं, त्यावेळेस ते आशीर्वादित. आणि जर आम्ही, म्हणून तर प्रेषित पौल साहेब म्हणतात जसं मी आहे तसं बनणार आहोत, कारण तो म्हणतो मी प्रभू प्रमाणे बनलो, प्रभू म्हणतो मी निर्माणकर्त्याप्रमाणे बनलो. ही एक साखळी आहे. आणि म्हणून माझ्या बिलिव्हर्स भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, तुमच्या याजक वर्गाचा सन्मान आदर करा. पुन्हा एक वार सांगेल, जे तुम्हाला रियालिटीचे शिक्षण देतात खरोखर त्यांच्याप्रमाणे वागा, ते ख्रिस्ताप्रमाणे वागतात. ख्रिस्त ह्या सगळ्या कॅटेगरी आहेत. आणि मग आमच्या आशीर्वादाची जी साखळी आहे ती अखंड राहील. आमचा आशीर्वाद कोणी चुरीला जाणार नाही. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. पुन्हा एक वार सर्व मान सन्मान आदर गौरव महिमा सन्मान त्याला देत या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे आणि म्हणून थांबावं लागेल. देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, सर्व प्रियजनांचे मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगरमधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. विशेष करून आमचे आदरणीय पास्टर राजू ठाकूर पुण्याकडून बऱ्याच दिवसातून लाईव्ह आलेले आहेत, त्यांचं देखील प्रभू येशूच्या नावात हार्दिक मी स्वागत करतो. आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर अनेक देवाचे अभिषिक्त सेवक सेविक देखील आहेत, बरेच चर्चेस आहेत, ब्रदर्स आहेत, लीडर्स आहेत. आणि तुम्ही आणि मी मिळून आम्हाला नक्कीच ख्रिस्ताचं स्वरूप प्राप्त व्हावं म्हणून आपण प्रत्येक जण तुम्ही आणि मी मिळून प्रार्थना करू का प्रभू आमच्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप प्राप्त होऊ दे आणि त्याद्वारे खरोखर तुझ्या नावाचा गौरव होऊ दे. आणि येणाऱ्या दिवसातले सर्व आशीर्वाद जगातले देखील आणि स्वर्गीय देखील आम्हा प्रत्येकाला मिळू दे आणि त्याद्वारे तुझ्या नावाचा वधस्तंभ आम्ही गाजवण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन मिळू दे. येऊया प्रार्थना करूया. पवित्र थोरसे नदीच दे बापा, जशा तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो. आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवा संस्था, त्याच प्रकारे भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान कमांडोज, त्यांचे कुटुंबीय आणि विशेष करून लाईव्ह सेशनला जुडणारी सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, जे केवळ नामधारी नाहीत तर ज्यांनी खरोखर आत्म्यापासून समर्पित केले आहे, त्या प्रत्येक सेवका समेत आम्ही स्वतः तुझ्या पवित्र हातामध्ये देत असताना प्रिय प्रभू येशू, प्रत्येकाच्या गरजा, समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती, जे काही हवा आहे ते सर्व काही तुला ठाऊक आहे. प्रिय प्रभू येशू, आमच्या विश्वासाप्रमाणे त्यांना प्रत्येकाला देऊन तृप्त कर. हो दे तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव. आणि विशेष आज प्रार्थना करतो परमेश्वर देव बापा, तू दिलेल्या सर्व आशीर्वादाबद्दल मी तुझे आभार मानतो. विशेष करून काल गेल्या 6 दिवसापासून प्रसाद बनसोडे भावाला जे उत्तमातलं उत्तम आरोग्य देऊन पुन्हा एक वार तू आज घरी डिस्चार्ज योग्य पद्धतीने दिलास आणि त्याला पूर्णपणे आरोग्य दिलंस, त्याबद्दल तुझे आभार. विशेष प्रार्थना विनंती करतो आजच्या वचनाप्रमाणे ख्रिस्ताचं स्वरूप प्रभू येशू आमच्या प्रत्येकामध्ये निर्माण व्हावं अशी तू योजना कर आणि त्या निर्माण झालेल्या ख्रिस्ताचं स्वरूप आम्ही मरणाच्या टोकापर्यंत ते टिकून ठेवावं अशी देखील तू दया कर. आदर गौरव सन्मान तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्या होई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.